मध्ये तारक संजीवनी जय देवी प्रसन्न मध्ये प्रसन्न होते राजा तेजापासून थोडी थोडी नौकाशा आंबे वाजून कुंचून निराशा घरातली झाला प्रजापंत गणपती बाप्पा मूर्ती मामा की काकींनी बनवलेलं आहे जेवण आणि बघू शकता मस्त मोदकाचा प्रसाद आहे. काकींनी बनवलेलं आहे. ओ हे तू बाळ मोदक आहेत. दादा जेवतोय आणि हे आपले बाप्पा. दादा लागले भूक. वाजलेत 3. सो मोदकाचा प्रसाद आणि कोकणात. गुड मॉर्निंग मित्रांनो आणि मित्रांच्या बहिणींनो. आता आपण आहोत कोकणात आणि काल आलो. कालचा ब्लॉग टाकायचा अजून टाकला नाही. एडिट वगैरे करायचं. इथं नेटवर्कच नाही आहे. सो हे सकाळचा व्ह्यू बघू शकता आणि समोर ते मित्राचं घर आहे. काय भारी वाटतं राव. आणि सकाळचे वाजलेत 8. झोपलो वगैरे. काल थकलेलो. काल रात्री डेकोरेशन वगैरे केलं त्याच्या घरातलं पोरांनी मिळून. आणि चिमणी आता आपण काय करायचं. कुठे जायचं. घरी जायचं. आणि काय करायचं. तू आता आंघोळ करणार. नवीन कपडे घालणार का. वा तू गणपती घेऊन ये. हा आपण गणपती आणणार ना. गणपती आहे. सो हे घर मित्राचं पंकज दादा हेलमकर आणि आपला भाऊ. सो आता आंघोळ वगैरे करू आणि गणपती वगैरे जी लोक पूजा करते आपण पण बघूया त्यांचं कसं काय कोकणातले कसे असतात. ओके चला भेटत आता आंघोळ वगैरे करूनच. सो हे डेकोरेशन आहे कोकणातलं आणि हे घर. आणि या वहिनी काल बोलवते आम्हाला व्हिडिओमध्ये यायचं नाही. सो हे बघा हे साधन सिंपल पण भारी वाटतं. हे फर्स्ट टाईम मी एक्सपिरियन्स घेतो आहे कोकणातला. आणि हे घर भाईचं. आणि हा आमचा पंकजदादा येलमकर. हा प्रमोददादा येलमकर पंकजदादाचा भाऊ. सो आपण तुम्हाला घर दाखवूयात. हो या काकी हाय. आणि हे बघा हे आपला हा ब्लॉग आहे. ह्याच्यामध्ये मी सगळं तुमचं दाखवणार. हे यूट्यूबला टाकणार. हां तुम्ही फेमस होणार मग. हे बघा मस्त ही चूल इथे अशी. कोकणात आल्यासारखं म्हणजे आपण आलोच कोकणात. आणि हे वॉशरूम वगैरे हे सगळं काय. आणि हा बाहेरचा पटांगण हे बघा ना कसलं भारी वाटतं. ही कोकणातली मजा आहे प्रॉपर. हे सुख घ्यायला मी इथं आलो आहे 2 दिवसासाठी. आणि आता इथून मला अजून 2 ठिकाणी जायचं जे गणपतीला बोलवलं आहे जे कोकणातच आहे. आणि कदाचित माझं उद्या गणपती पोहायला जायचा प्लॅन होईल सकाळी. आज समजेल कसं काय ते. आणि आज एका दोघांच्या घरी पंकज घेऊन जाणार आहे. सो बघूयात पुढचा दिवस आपला कसं जाते. जर अजून काय नवीन वगैरे काय बघायला भेटतं आहे. सो मी तुमच्यासोबत हे करेल व्हिडिओ वगैरे काढायचा प्रयत्न करेल तिकडे.
आणि इथं जर पाऊस वगैरे असेल तर असं मला वाटणार नाही, कारण की लेन्सवरती पाणी वगैरे पूर्ण जमतं आणि त्यामुळे काय तो कॅमेरा नीट होत नाही, चालू वगैरे होत नाही आणि ते पूर्ण ब्लर ब्लर वगैरे दिसतं. माझा आवाज झाला चेंज असं वाटायला लागला मला पाणी. सो भेटेल अजून पुढे. तो तुमचा भाऊ तयार झालेला आहे, बघू शकता. अंघोळ वगैरे पण झाली आहे सगळं काय. आणि हे आपली गाडी, हे पंकजची गाडी. 2 गाड्या आहेत मुंबईवरून. आणि बघू शकता हे पाऊस चालू आहे, कोकणातला व्ह्यू पावसातला बघा. भारी वाटतं सपोर्ट असं, म्हणजे बोलतात ना की आल्यानंतर काहीतरी बघायला, म्हणजे हे सगळं काय कोकणातलं हे भारी. जर तुम्ही कधी आलात नाही तर कोकणात या, तुमचे कोण रिलेटिव्ह असते ना त्या मित्राकडे. माझं तर इथं कोण नव्हतं, सो मित्र होता त्यामुळे मी मित्राच्या घरी आलो. पण शपथ कोकण एक स्वर्ग बोलतात ना, तसंच वातावरण जे मी जास्त काय अनुभवलं नाही. पण थोड्या वेळासाठी मी काल आल्यानंतर जे मी गणपती घ्यायला गेलो आणि ते जे मला जे जे पायवाट होती, पायवाटमधून ते जंगल एका साईडने, त्यानंतर साईड बाय साईड ते झाडं मधून रस्ता गेला आहे भारी. गाड्या वगैरे पण इथं जास्त नाही आहेत. जो मी आंबेज घाटवरून मी जो आलो ना, मला हे थोड्या वेळासाठी तर असं वाटलेलं भाई हा रस्ता मी चुकलो, पण तसं नाही, तोच रस्ता होता. पण गाड्या काहीच नाही. आणि पाऊस जो मला लागला ना, त्या पावसामुळे मी तुम्हाला काय दाखवू शकलो नाही, कारण की ह्याच्यामुळे या गोप्रोमध्ये ना पाणी ते मी सेफ्टी होतं माझ्या तो, पण मी विसरलो लावायला. तसं आईने लावलेत माझ्या पाया झाल्या मस्त. हे बघा ना, हे भारी वाटते एक नंबर. आणि हे इथून पुढून तुम्ही त्यासाठी तर दिसणार नाही, पण पूर्ण ही जागा बाईची आहे आणि हे दुसऱ्याची आहे. अशी त्या बाजूला ना तुम्हाला दाखवतो मी. हे इथून ना समोर झाड आहे आंब्याचं, ते तिकडून पूर्ण आखा फिरून नाही ना, हे त्यांचं झाड आहे. आणि या भाईने इथं लावलेले आहेत पेरू. बघा ना कशी आयुष्यभर जागा आहे. आणि इथं कोण नसतं, सो हे सगळं वाढलेलं आहे, हे सगळं वाढलेलं. तर आल्यानंतर भाईने सगळं साफ केलं आहे. चला पुढे परत. काकींनी बनवलेलं आहे जेवण आणि बघू शकता मस्त मोदकाचा प्रसाद आहे. काकींनी बनवलेलं आहे. ओ हे तू बाळ मोदक आहेत. दादा जेवतोय आणि हे आपले पप्पा. दादाला लागले भूक, वाजलेत 3. सो मोदकाचा प्रसाद आणि कोकणातलं जेवण अप्रतिम. हे मी पहिल्यांदा सगळ्या गोष्टी अनुभवतोय. आणि माझ्यासोबत जर तुम्ही पहिल्यांदा बघत असतील या सगळ्या कोकणातल्या गोष्टी, तर तुम्ही माझ्यासोबत अनुभवा. जेवायची टेस्ट तर तुम्हाला कळणार नाही, पण मी जेवेन हे मी तुम्हाला सांगेल की कसं आहे. ओके. आणि जेवण तर खरंच चांगलं आहे. ओके. मोदकाचा प्रसाद. चला जेवूयात. नाही उद्या नाही, आजच थोड्या वेळानंतर कुठेतरी आपण परत बाहेर जाऊयात. गणपती आलेला आहे एलमकरांचा. आणि आता हे भाऊ आपले उभे आहेत. काकी आल्यात, पूजा करतात. कोकणातली परंपरा. सो हे आपल्या घरी पण असतं, आपल्या मुंबईला पण इकडची एक काहीतरी वेगळीच मजा. हे बघा चिमणे. गणपती बाप्पा मंगलमूर्ती मोल्या. हे कसं आहे गणपती बाप्पा आपल्या ना? गणपती बाप्पाला बंद करून टाकला. नाही, तो आता होणार चालू. तो पडदा येणार ना खालती, मग तोंड दिसणार आपल्या गणपती बाप्पांचं चेहरा.
सो ही इकडची परंपरा आहे. आणि हे रात्री डेकोरेशन केलं आहे, लाईटी आता लावल्यात, बघू शकता तुम्ही पूर्ण. सो हेच बघायला मी कोकणात आलो आहे की अजून दिवसभरामध्ये काय काय होईल. सो जे काय काय होईल ते मी तुम्हाला दाखवेल. काकी पूजा करतात. गणपती बाप्पा मोरया. लहान पोरांची हौस एक वेगळीच. हे उघड ना. आता नाही नंतर. आता पंकज दादा पूजा वगैरे करेल. पूजा वगैरे झाल्यानंतर मग गणपती आपल्या मंडपात स्थान घेईल. हो ना. आता नाही नंतर. तेच तुम्हाला अजून काही पुढे अजून काय परंपरा यांची काय वेगळी आहे का, की आपल्या मुंबईतलं सारखं आहे वेगळं बघायला भेटत. आणि रात्री सकाळी आता आरती वगैरे होतील पूजा वगैरे झाल्यानंतर सगळ्यांच्या. आणि भाई असं एक कोणतं घर नाही आहे की गणपती नाही आहेत. सगळ्यांच्या घरी गणपती आहेत आणि सगळ्यांच्या घरातून गाण्यांचा आवाज येतो आहे. गणपतीचे सगळे म्हणजे एक भक्तिमय बोलतात ना, मंदिरं कसे असतात बघ, की ज्या मंदिरामध्ये गेल्यानंतर त्या मंदिरातली गाणं वगैरे वाजतात. सो इथं सगळ्यांच्या घरामध्ये ना गणपती बसलेत आणि डेकोरेशन सगळ्यांच्या घरातलं एक नंबर आहे. सो पूर्ण अख्खाही वरची वाडी बोलतात, कोणी खालची वाडी बोलतात, असं पण भारी वाटतंय भाई, मस्त. सो आता आपण आलेलो आपल्या पंकजाच्या घरी. आणि हे आपले हे पण यूट्यूबर आहेत, हाय ब्लॉग, यांचंही चॅनल आहे DK एलमकर, यांना आपण सबस्क्राईब करू शकता. हे आपले कोकणची पद्धत दादा चालवत आहेत. हे बघा नुसत्या किलबिलात कोकणचा. आणि दादाने आपला नवीन चॅनल केला आहे. दादा आपल्या चॅनलचं नाव AY ट्रॅव्हल्स. AY ट्रॅव्हल्स. सो मी पण सुरुवातच आहे आपली पण. सो सबस्क्राईबर तर तुम्ही सबस्क्राईब करा चॅनलला, लाईक शेअर या सगळ्या गोष्टी आहेत. व्हिडिओ बघायला आहेत येतील त्यांचे. सो आता आपण आरतीला आलो. आपले कोकणातले सिंगर मुकेश एलमकर. मुकेश एलम. वा दादाचा वाई तुम्ही ऐकू शकता. आणि हे किल्लर वाडी. सो सपोर्ट करायला विसरू नका. सो आणि असंच आमच्यावरती प्रेम राहू द्या. ठीक आहे, पण चॅनलला सबस्क्राईब करा. हे परत एकदा बोलू शकतो मी. चला एक टाइम आपण चालू करू. जय देव जय देव. गौरी कुमरा चंदनाची रुणी कुंकुम केसरा जडित मुकड शोभा शोभरा रुंजुंडी मुकुले चरणी घागरिया. जय देव जय देव.
पूजन भावेव वारेण मनेन तमेव माता पिता तमेव तमेव बन्धु सखा तमेव विद्या तमेव सर्वं वारेण माता आत्मा वा बुद्धिसवा वा करोमि यज्ञं समर्पयामि नारायणामि समर्पयामि अच्युतं केशवं श्रीधवं माधवं गोपिका वल्लभं जानकीनायकं हरे राम 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 हरे हरे कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे मोरया रे बाबा मोरया रे बाबा मोरया रे इकडची आरती झालेली आहे आणि आता कोणाच्या घरी जायचं आपल्याला दादाच्या घरी आणि पण ना रिस्पेक्ट दिल्याने आपल्याला परत आपण आता निघालो. हे सगळी पब्लिक परत तिकडे जर वाढली तर वाढेल पण. आणि इथं आहेत एक याच्या आधी एक जाऊन आलो आरती घेऊन, आता इथं आलो, आता आता परत दुसऱ्या घरामध्ये. सो कोकणातलं हे असं की सगळ्यांच्या घरी आपल्याला जावं लागतं आरतीला. जावं म्हणजे एक आग्र्याची जसं आपण बोलतो ना परंपरा, आग्र्याचे आमंत्रण असतं ना आरतीसाठी, तसं हे. बाय. चला पुढच्या घरात चला, आता भेटूत आपण पुढच्या घरामध्ये. कसे चाललेत फुल एन्जॉयमेंट करत. तर बघा नको हा दे. ही एक एन्जॉयमेंट आपल्याला अनुभवायला भेटते. सो माझ्यासोबत तुम्ही मजा घेत असतील व्हिडिओची, आणि कोकणातली मजा हेच तुम्हाला दाखवण्याचा एक पर्याय मी या व्हिडिओमार्फत मी तुम्हाला दाखवतो. ते बघा आता ते बघा काहीतरी एक नवीन यांची चाल करायची प्रयत्न. सो चला जात पुढे. सो मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत मराठा दरबार. सो हे दापोलीमधलं हे एकदम सुप्रसिद्ध हे असं पार्क आहे. बघू शकता एक खूप मोठा पार्क आहे हा मराठा दरबार. वॉटर पार्क आहे हा. मित्रांनी सांगितल्याप्रमाणे हे वरतून गाड्या वगैरे म्हणजे हे पूर्ण अख्खं पार्क दाखवलं जातं असं. सो आता हे बंद आहे गणपतीमुळे, पण जाम भारी हे, म्हणजे मला बरे वाटतं. सो आपण 2 मिनिटं पण थोडं काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न करूया. दिसतंय का बघूया. आता आतमध्ये जायला तर देणार नाहीत कारण की बंद आहे, त्यामुळे हे बघा ना पूर्ण. आणि बाजूला हे बघा, वाव, पूर्ण ग्रीनरी आहे, मस्त झाडं वाढलेले आहेत. सो भाऊ आलेला आम्हाला नाश्ता करायला, जो इकडचा फेमस आहे, पण बंद झालं. ते बंद झालं नाही, बंद आहे आता काय. आणि आता वाजलेले दुपारचे 2:30, अजून जेवण नाही, कारण की गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवल्याशिवाय काय खात नाही असं दादांनी सांगितलं. इकडचं काहीतरी परंपरा आहे, आणि आपल्याकडे पण तीच परंपरा आहे की जोपर्यंत नैवेद्य दाखवला जात नाही गणपती बाप्पाला तोपर्यंत काय खाल्लं जात नाही. सो मी सकाळी चायसोबत तोच खाल्लेला, त्यामुळे. आणि दादाने अजून काय खाल्लेलं नाही आहे. आणि दादाची गाडी, दादा हा बसने आला आणि त्याचा भाऊ प्रमोद येळंबकर तो ही गाडी घेऊन आला. आणि आपण उद्या काय करू माझं स्वतःला समजत नाही की जाऊ की नको जाऊ गणपतीपुळ्याला, कारण की इथून 150 किलोमीटर आणि येताना 150, म्हणजे एकूण 300 किलोमीटर इथून प्रवास आहे गणपतीपुळ्याचा.
बघूयात कसं काय ते, कारण की आता घरावरून इथून डायरेक्ट गणपतीपुळे जाणं हे शक्य तर नाही आहे, पण आता इथं आलो आहे तर इथून माझ्या मते तरी असं मला वाटतं, कारण की ही लोकं तरी येणं हे शक्य नाही घालणं, कारण की घरात गणपती आणि आता आपल्याही घरात काय असेल तर आपण कसं जाऊ शकतो, तसं यांचंही झालेलं आहे. पण दादांनी सांगितलं जेवढं त्यांना इकडचं दाखवणं जे पॉसिबल होईल तेवढं दादा दाखवेल, आणि दादाने मला दाखवल्यानंतर मी तुम्हाला काहीतरी दाखवेल त्यातलं. ओके, सो चला जाऊयात. सो मित्रांनो, माझ्या हातामध्ये तुम्ही बघू शकता, अरे आपण चाललोत बाई जंगलात. माझा चेहरा दिसत अशा अंधारात. आता रात्रीचं वाजले 11. सो आरती वगैरे पण झाली आणि पंकजच्या मावशी काकीच्या घरी मीटिंग होती, पण त्या मीटिंगमुळे काय ते नाच वगैरे काय झाला नाही. आरती वगैरे झाली आणि त्यांची मीटिंग झाली आणि बरीच बोलणी वगैरे पण होत्या काय. सो त्यांच्यामध्ये मी पण इन्वॉल्व झालेलो, बघत होतो की भावकी वगैरे आणि हे गावातली मंडळी वगैरे एकत्र येतात, मीटिंग वगैरे होते. हे भाई हे मुंबईलाच असं नसतं. मुंबईला असं आहे विषय. थांबा 2 मिनटं. हां ये आरामात भाई. हां अरे दिस हे ब्लँकेट चादरी घेऊन आलं. सो आता दिसेल तुम्हाला. सो असं आहे की आपल्या मुंबईला या सगळ्या गोष्टी नसतात. आपल्याला पाहिजे तसं आपण बोलत ना, आपल्याला पाहिजे तसं आपली कार्यक्रम करतो, तसं इथं नाही. हे भावके वगैरेला विचारतात, हे पूर्ण अख्खी मंडळी एकत्र येतात, त्यांचे निर्णय घ्यावे लागतात. नाहीतर मग गावातून बाहेर. तसं आपल्याकडे नाही, वाटेल ते करायचं, वाटेल ते असं राहायचं. पण हे बरं आहे, कारण की एखाद्याला आपलं सपोर्ट सिस्टम म्हणून आपली गावकी असते आणि भावकीही असते. सो आज मला हे सगळं शिकायला भेटलं, इकडचं अनुभवायला भेटलं. ते दाखवूच नाही सगळं तुम्हाला, कारण की काही जणांना आवडेल काय, कारण की ते त्यांचं पर्सनल गोष्टी आहेत त्यांच्यातल्या गावातल्यांच्या. सो त्यामुळे आणि उद्या फायनली मी गणपतीपुळ्याला निघणार आहे. सकाळी 5-5:30पर्यंत निघेल. सो चला भेटूयात परत.